खूपच होतं. रेवती, जेनी, गुरु तिकडे गेले. दिसते? हां. गुरु सर वर गेलेत ना? हो, आता राधिका येईल थोड्या वेळ. रेवती, आय डोंट नो वाय आय एम फीलिंग लिटल स्केर्ड. म्हणजे काही वाईट झालं तर मला काहीच कळत नाहीये. जेनी, राधिकाला हे सगळं कळावं म्हणून आपण हे करतोय ना. इतर कुठल्याही गोष्टीने तिचा विश्वास बसला नसता की तिचा नवरा तिला फसव. आता हेच बघ ना, गुरु आजारी पडला, तिने सगळ्यांना बोलवलं, डॉक्टरला बोलवलं, रात्रभर त्याच्या बाजूला बसून राहिली ती. आणि हा आला तिला फसवून शनायाकडे. निर्लज्जपणा ना दिवसेंदिवस वाढत चालला. आणि हे सगळं जोपर्यंत राधिका स्वतः बघत नाही ना, तोपर्यंत तिला सत्य कळणार नाही. Yeah, I agree. But where is Bhakti? जेनी, भक्ती, तू शनायाला काय सांगितलंयस? तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मी तिला असं सांगितलंय की मी दिवाळीसाठी पुण्याला चालले. आणि हे कळताच शनायाने लगेचच गुरुनाथला फोन करून इथे बोलावून घेतलं. बघितलंस? या मला एक गोष्ट कळत नाहीये. राधिका मॅम सारखी चांगली बायको असताना वाय इज गुरु सर चीटिंग ऑन हर? कारण काहीही असो, पण गुरुला ह्याची शिक्षा मात्र भोगावीच लागते. आज जेव्हा राधिकाला सत्य कळेल ना, तेव्हा मी त्याला दाखवेन की सोन्यासारख्या बायकोला सोडून ह्या निर्लज्ज मुलीच्या मागे येण्याचे परिणाम काय असतात. बच्चा, दार उघडच? फायनली, ऑब्विसली, कारण तू येणार होतास ना 2 तासांपूर्वी. अगं, मी तुला सांगितलं ना, एक महत्त्वाचं काम होतं, ते करून येणार होतो म्हणून उशीर झाला. वा, म्हणजे मी सांगितलं ते काम शेवटी केलंच नाहीयेस तू. बाकीच काम इम्पॉर्टंट आहे यार तुला. अगं, तसं नाहीये, तू जरा ऐकून तर घे ना माझं. काय ऐकून घेऊ? काल मला मस्त मूर्ख बनवलंस की मी तिला डिवोर्स देतो म्हणून. ऍक्च्युली ना तुझ्यात तेवढे गट्सच नाहीयेत, माहितीये? तू मला बोलू देशील का? तर तुला सांग. मला काही ऐकायचं नाही. तुला 24 तास दिले होते एक सिंपल काम करायला, पण मला खात्री आहे की तुला 24 महिने जरी दिले ना तर तुला हे काम जमणारच नाही. सोड यार, बेटर लीव फ्रॉम युअर. एक सेकंड थांब. काय चिडचिड लावलीस? हे बघ, हे काय आता? डिवोर्स पेपर्स. डोंट टेल मी, तू खरंच डिवोर्स पेपर फाईल केले? हो, तुला जे महत्त्वाचं काम म्हणालो होतो ना मी, ते हेच. येता येता वकिलाकडे जाऊन मी हेच डिवोर्स पेपर्स तयार करून घेतले आणि राधिकाला आता लवकरच नोटीस पाठवेन. Oh God, this is so happy. Thank you so much. हे किती कमाल आहे. That's like my man. मला वाटत होतं मला मूर्ख बनवतोस की काय. But यार, you proved me wrong. God, this is so sweet. I love you so much. शनाया, तू माझ्याकडे काही मागितलंस आणि मी दिलं नाही असं कधी होईल का? आय लव्ह यू सो मच. I love you too. But आता हे तिला कधी देणार आहे? ॲज अर्ली ॲज पॉसिबल. गॉड यार, काय चेहरा होईल ना तिचा हे बघितल्यावर. आय मीन, आय कांट इवन इमॅजिन हर रिॲक्शन. कशी बावळटसारखी दिसणार आहे ती. जाऊ दे ना, आपण कशाला बोलतोय तिच्याबद्दल. वी आर हिअर टू स्पेंड सम क्वालिटी टाइम, राईट? लोखंडवाला? हाँ हाँ चलो.
हो. दादा इधर से क्यों निकाला? मैं बोली थी ना, वो गली में से क्यों निकाला? मेन रोड से जाना था ना. ताई थांबा ना, शॉर्टकट आहे हा. तुम्हाला मराठी येतं? अहो मग काय, मी मराठी आहे. अहो मग हिंदीत काऊन बोलत राहिले? अहो तुम्हीच तर हिंदीने सुरुवात केली. भैताडचे मी पण. हे असंच राहते मराठी माणसाचं. बरं, चला ना आता लवकर चला ना. ताई गाडी वगैरे सुट्टी आहे का तुमची? अहो गाडी नाही सुटत आहे. माझा मुलगा आहे, त्याला घ्यायला जायचंय. उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. जरा जरा बोळात ना काढा की. अहो ताई गाडी तर हलू द्या पुढची. ही राधिका कशी नाही आली अजून? रेवती, जर गुरु सर शनायाला घेऊन बाहेर गेले तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल ना. नाही नाही, तसं काही नाही होणार. कारण मी शनायाला फोनवर बोलताना ऐकलंय गुरुना तिच्यासाठी काहीतरी खायला आणणार आहे, घरीच आणणार आहे पार्सल. मग ठीक आहे. अगं पण गुरु घरी आलाय आणि त्यांनी जर दार लावून घेतलं तर मग राधिका येऊन उपयोग काय? ओ गॉड, आता मी एक काम करते, मी पटकन वर जाते आणि चावीने लॅच उघडते. हळूच उघड हा पण. हो हो, जाते. रेवती, भक्ती वर गेलीये. राधिका मॅम आल्या आणि त्यांनी भक्तीला वर पाहिलं तर? देवा, यांची तब्येत लवकर बरी होऊ दे. हे आता लवकर घरी पोहोचू दे. माझा फोन पण नाही उचलून राहिले. यांना काय झालंय माहिती नाही, पण यांचं दुःख, यांच्या चिंता, यांचे कष्ट सगळं मला दे. पण त्यांना नीट ठेव. शनाया, तुझ्यासोबत इतकं छान वाटतं ना. सगळ्या चिंता, सगळी टेन्शन दूर पळून गेल्यासारखं वाटतं. आय फील सो गुड विथ यू. Of course, I know you love me ना. गॅरी, घरी बायको सोबत पण तुला असंच वाटतं का? अगं मी घरी जरी असलो तरी तिच्याजवळ नसतोच ना. ऑब्विसली करेक्ट आहे. सतत कटकट करत असेल ना ती. हे करून राहिली, ते करून राहिली, हे खाऊन घ्या ना, ते खाऊन घ्या ना. त्या दिवशी पण तुला अगं आठवतंय? एक 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 आपण तिच्याच बद्दल बोलणार आहोत का? चल नाही, आपण काहीतरी वेगळं बोलूया.